So Darwin is based on 5 main postulates. First one is overproduction. Second one is struggle for existence. Third one is organic evolution. Organic variation, natural selection, then origin of new species. आता ह्या प्रत्येक थेऱ्या काय सांगतात बघा हा. द फर्स्ट आहे ओव्हर प्रोडक्शन. ओव्हर प्रोडक्शन म्हणजे काय, तर डार्विनने असं सांगितलं की प्रत्येक ॲनिमल, प्रत्येक ऑर्गॅनिझम मॅक्झिमम रिप्रोड्यूस करतो. मॅक्झिमम रिप्रोड्यूस करतो म्हणजे काय, तर कुठलाही ॲनिमल घ्या, फॉर एक्झाम्पल फिश आहे, एका वेळेला फिश मिलियन्स ऑफ एग ले करतो. हाऊस फ्लाय घरामध्ये जी माशी असते ही हजाराने अंडी एका वेळेला ले करते. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची कॅपॅसिटी आहे मॅक्झिमम रिप्रोड्यूस करणं. दॅट इज कॉल्ड एज ओव्हर प्रोडक्शन. सेकंड आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आता एवढे सगळे जरी एग ले केले तरी सगळेच्या सगळे काही जिवंत राहत नाहीत, बरोबर ना. त्यापैकी काही मरतात. मग मरतात का, तर क्लायमॅटिक कंडिशन आहे, म्हणजे काही क्लायमॅटिक कंडिशनमुळे, काही फिजिकल बॅरियरमुळे, प्रिडेटर्स आहेत. सो वेगवेगळ्या कंडिशनमुळे एवढे जरी त्यांनी अंडी ले केली तरी सगळीच्या सगळी जगत नाही. मग जगण्यासाठी प्रत्येक ऑर्गॅनिझम धडपड करतो. दॅट इज कॉल्ड स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. त्याला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणतात. म्हणजे जो स्ट्रगल करून राहतो तो सर्व्हाइव्ह होतो. ओके. जो स्ट्रगल करू शकत नाही तो निघून जातो, म्हणजे तो मरतो. असं स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स सांगितलं. आणि हे डार्विनची तरी या प्रत्येक ठिकाणी लागू आहे बघा. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर एक शेत आहे, त्याच्यामध्ये एक गाई आणि बैलाची जोडी होती. ओके. नाव त्यांची ग्रोथ लक्झुरियस होत होती, कारण बेसिक ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, फूड, शेल्टर, स्पेस इज अबंडंट. सो देयर इज लक्झुरियस ग्रोथ एकदम मस्त होत होती. ना अल्टिमेटली कालांतराने काय झालं, त्यांच्यामध्ये ब्रीडिंग झालं, स्पीसीज वाढल्या. सो नाउ व्हॉट हॅपन, a stage come when the number of members are more but the basic requirements are same. So limited space, limited food, limited shelter. So basic needs are restricted, but the number of individual is more. So obviously number of individual more, there is always struggle for food. नंबर वाढले ना, पण बेसिक रिक्वायरमेंट तेवढाच राहिला. फूड जास्त वाढलं नाही, शेल्टर वाढली नाही, स्पेस वाढली नाही, जागा तेवढीच राहिली. पण मेंबर वाढल्यामुळे प्रत्येकाला काय व्हायला लागला, स्ट्रगल करावा लागला. स्ट्रगल कशासाठी, फॉर गेटिंग फूड मिळवण्यासाठी, जागा मिळवण्यासाठी, शेल्टर मिळवण्यासाठी. सो ह्याच्या आपापसामध्ये स्ट्रगल झाला. जो फिट आहे, जो स्ट्रॉंग आहे तो सर्व्हाइव्ह होणार, जो स्ट्रॉंग नाहीये, अनफिट आहे, तो पेरिश होणार. सो हे त्यांनी सांगितलं स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आणि हे होत असताना त्याच्यामध्ये, हे सगळं नेचरशी रिलेटेड आहे, ते होत असताना त्याच्यामध्ये व्हेरिएशन क्रिएट होतात जे नेचर सिलेक्ट करतात. म्हणजे उदाहरणार्थ अजून त्याने एक सांगितलं की कॉक्रोच आहे, कॉक्रोच. पूर्वी कॉक्रोच ना मारण्यासाठी ना डीडीटी टाकायचे. इट्स ए इन्सेक्टिसाइड. हे इन्सेक्टिसाइड डीडीला मारण्यासाठी कॉक्रोचला मारण्यासाठी टाकायचे. तर पूर्वी डीडीटी मध्ये ना कॉक्रोच मरायचे, म्हणजे त्यावेळेला टाकलं तेव्हा कॉक्रोच मेले. पण त्यातले काही कॉक्रोच कसे तरी जिवंत राहिले, मरत तग धरला त्यांनी. आणि तेव्हा जो तग धरला ना, तेव्हा त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स पॉवर क्रिएट झाली की डीडीटीला रजिस्ट करण्याची. आणि अल्टिमेटली त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये, तुझ्या पुढच्या प्रोजिनीमध्ये डीडीटीला रजिस्ट करण्याची जीन्स त्यांच्यामध्ये क्रिएट झाले. आणि ते झाल्यामुळे डीडीचा त्याच्यावरती परिणामच व्हायला लागला नाही, म्हणजे डीडीटी मध्ये ते खेळायला लागले मरण्याच्या ऐवजी. सो ह्याचा अर्थ काय, काही त्यातले मेले, पण जे जिवंत राहिले त्यांनी त्यांच्यामध्ये व्हेरिएशन आलं पुढच्या जनरेशन मध्ये. आणि ते काय झाले, ते पुढच्या जनरेशन मध्ये कॅरी फॉरवर्ड झाले. असं आहे नाही. आता अजूनही आपण तुम्हाला उदाहरण सांगतो बघा ना. पूर्वी ना आता जी गुड नाईट येते, ती पूर्वी जी गुड नाईट यायची ना, ती एक मॅट असायची, म्हणजे एक काय म्हणतात मॅट टाईप असायची. ओके. आणि त्याच्यावरती केमिकल असायचं. आणि एक मशीन मध्ये ती मॅट टाकली, प्लेट टाईप असते, ती प्लेट मशीन मध्ये टाकली की ते गरम व्हायची प्लेट ती, आणि त्यातनं इव्हॅपोरेशन होऊन ते केमिकल बाहेर पडायचं, आणि केमिकल बाहेर पडल्यामुळे डास मरायचे. मला जेव्हा माहिती झालं किंवा जेव्हा इंट्रोड्यूस झालं तेव्हा मी जर बघितलं ना, तर लिटरली डास खाली पडलेले दिसायचे त्याच्यावरती, जमिनीवरती. पण नंतर असं व्हायला लागलं, आता बघा ते गुड नाईट लावा, त्या गुड नाईट मध्ये एकही डास मरत तर नाहीच, फक्त गुड नाईट लावल्याची आपल्याला एक
समाधान मिळतं, एकही डास मरत नाही किंवा एकही डास पळत नाही. सो ह्याचा अर्थ काय, तर हे जे काही केमिकल्स आहेत ना, हे केमिकल्सच्या डासांवरती काही परिणाम होत नाही, कारण यांच्यामध्ये रेजिस्टन्स पॉवर तयार झाली. म्हणून नेहमी डास, उंदीर, पाल, झुरळ यांना मारणारे जे औषध त्यांचे फॉर्म्युले नेहमी कंपनी बदलत असतो सारखं. त्याचं कारण का, तर हे त्याला सेन्सिटिव्ह होतात आणि पहिले सेन्सिटिव्ह असतात, नंतर हळूहळू त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स पॉवर क्लिअर होते. सो हे डार्विनने सांगितलं ऑर्गॅनिक व्हेरिएंट हे नेचर सिलेक्ट करतं मग हळूहळू, म्हणजे नेचरवर डिपेंड राहतं. आणि हे असं करता 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 मॉडिफाईड स्पीसीज म्हणजे नवीन स्पीसीज नाही होत, नवीन स्पीसीज त्या स्पीसीज मध्ये असे नवीन कॅरेक्टर जनरेट होतात. अगदी जी लाईव्ह उदाहरण सांगतो बघा, आता ना उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जवळजवळ 42-43 जातं. बरोबर, तुम्ही या टेम्परेचरला टॉलरेट आहात, कारण तुम्ही तुमचा जेव्हा जन्म झाला तेव्हा एवढा हेच टेम्परेचर होतं. तुमच्या अगोदरच्या पिढीने यापेक्षा कमी. आता तुमच्या आजी आजोबांना विचाराल तर 42 टेम्परेचर कधीच बघितलं नसेल पूर्वी, किंवा आम्ही लहान होतो तेव्हा एवढं टेम्परेचर कधीच नव्हतं. पण हळूहळू काय झालं, बॉडी याला अडॅप्ट करायला लागली आणि हे करताना पुढच्या जनरेशन मध्ये हे कॅरेक्टर्स ऑटोमॅटिक डेव्हलप झाले. आपली पुढची पिढी कॉम्प्युटर आपल्यापेक्षा फास्ट खेळते. कोण शिकवतो त्यांना? कोणी शिकवत नाही, बरोबर ना. मोबाईल फास्ट खेळते, कोण शिकवतं? सो ऑब्व्हियसली यांच्यामध्ये हे कॅरेक्टर्स ना ऑटोमॅटिकली डेव्हलप होत जातात. हे सगळं डार्विनने सांगितलं. सो हे डार्विनची मेन 5 पॉस्ट्युलेट्स आहेत की ज्याच्यामध्ये ओव्हर प्रोडक्शन, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, ऑर्गॅनिक इव्होल्युशन, ऑर्गॅनिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन आणि ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज. बघू आपण पहिलं काय सांगितलं, ओव्हर प्रोडक्शन. ओव्हर प्रोडक्शन आणि काय सांगितलं तर it is the natural tendency to produce more number of progeny in the geometric ratio for preparation of species. बघा, कुत्रा, मांजरी ही पिल्लं भरपूर घालतात, पण सगळीच जगतात का? त्यातली काही मरतात. मग ते मारत असतील किंवा अजून कोण खात असतील. पण ते निसर्गाने त्यांना अशी सोय केली की जेव्हा त्यांची मॉर्टॅलिटी रेट जास्त असतं तेव्हा स्पीसीज जास्त होतात. ह्युमन मध्ये एकापेक्षा जास्त मूल होत नाही, रेअरली असं होतं, किंवा 10-12 मुलं झाली त्यातले 4 जगले आणि बाकीची मेली एका वेळेला, असं होत नाही. कारण आपल्यामध्ये हा मॉर्टॅलिटी रेट कमी आहे, मरणाचा रेट कमी आहे. सो डिपेंडिंग अपॉन दी अॅनिमल्स हे सगळं डिफर होतं. ही ऑब्झर्व्ड प्रोडिगेटिव्ह पोटेन्शियल स्पीसीज फॉर प्लांट्स अँड अॅनिमल्स. एक्झाम्पल, हा सॉल्मन फिश नावाचा एक फिश आहे, विच प्रोड्यूस अबाउट 28 लाख एग इन ए सिंगल सीझन. एका सीझन मध्ये तो 28 लाख अंडी टाकतो, पण सगळीच अंडी जिवंत राहत नाहीत. ओके, इट इज अ स्पॅन ऑफ 750 years. सिंगल पेअर ऑफ एलिफंट वुड प्रोड्यूस एवढ्या प्रकारचे एलिफंट तयार होतात. However, this size of given species in a given area remain relatively constant. असं जरी असलं ना तरी एका स्पीसीच्या एरियामध्ये त्या स्पीसीचा नंबर कॉन्स्टंट होतो. तो काय एवढं जरी होत असेल तरी डबल डबल वाढत जात नाही, बिकॉज ऑफ फ्लक्च्युएशन दॅट ऑकर सीझनली. त्यांच्यामध्ये फ्लक्च्युएशन होतं सीझन मध्ये. मग काही असेल, सीझन असेल, प्रे प्रेडेटर्स असतील, वॉटर मे बी, हे स्पीसीज मेंटेन ठेवायचं काम करतं किंवा नेचर त्याला काम करतं. दॅट इज कॉल्ड स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. म्हणजे टेंडन्सी, आता स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणजे काय, टेंडन्सी ऑफ ओव्हर प्रोडक्शन लीड्स टू दी स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. ऑब्व्हियसली जर पॉप्युलेशन जास्त असेल तर स्ट्रगल्स असतात. ट्रेनमध्ये ट्रेन पकडताना ट्रेनची कॅपॅसिटी 100,000 लोकांची आहे आणि प्लॅटफॉर्मवरती जर 2,000 लोक उभी राहिली तर ऑब्व्हियसली गाडी पकडण्यासाठी आपापसात मारामारीच होणार, तो स्ट्रगल होणार. मग डार्विनने काय सांगितलं, जो त्यात स्ट्रॉंग आहे तो गाडीच्या आत चढतो, जो स्ट्रॉंग नाहीये तो गाडीच्या बाहेर राहतो. सो दॅट इज कॉल्ड स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. पण हे कधी, हेच जर गाडीची कॅपॅसिटी 1,000 लोकांची आहे आणि प्लॅटफॉर्मवरती फक्त 400-500 लोक उभी आहेत तर स्ट्रगल होणारच नाही, कारण प्रोडक्शन कमी आहे, पॉप्युलेशन कमी आहे. पॉप्युलेशन कमी असेल तर स्ट्रगल होणार नाही. सो त्यांनी सांगितलं स्ट्रगल का होते, कारण ओव्हर प्रोडक्शन होतं. ओव्हर प्रोडक्शन का होतं, तर प्रत्येक अॅनिमलची टेंडन्सी आहे की जास्तीत जास्त मॅक्झिमम रिप्रोड्यूस करणं म्हणजे प्रोजेनी तयार करणं. सो टेंडन्सी ऑफ ओव्हर प्रोडक्शन लीड्स टू दी स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स बिटवीन द मेंबर्स ऑफ पॉप्युलेशन फॉर लिमिटेड फूड सप्लाय ऑफ फूड और टू ओव्हरकम ऍडव्हर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन और फॉर ए स्पेस और ए एक्सेप्ट फ्रॉम दी एनिमीज. वेगवेगळ्या गोष्टीची स्ट्रगल असेल, मग ते फूड मिळवण्यासाठी असेल, मेट साठी असेल, ओके, स्पेस साठी असेल, त्यानंतर काय म्हणतात ते एनिमीज आहेत त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी असेल. पण प्रत्येक अॅनिमलला हे स्ट्रगल करावं लागतं आणि मग जो अॅनिमल स्ट्रॉंग असेल या सगळ्यातनं तोच फक्त सर्व्हाइव्ह करतो, जो स्ट्रॉंग नाहीये तो निघून जातो किंवा तो मरतो. बघा ना, शेतकरी एका वेळेला भरपूर बिया टाकतात शेतामध्ये, सगळ्याच्या सगळ्या ग्रो होत नाही ना, त्यातले काही मरतात, काही जगतात.
मग जे स्ट्रॉंग आहेत ते सन घेत, ते लाईट ऍब्सॉर्ब करतात, ते पाणी ऍब्सॉर्ब करतात आणि ते ग्रो होतात. पण ज्यांची कॅपॅसिटी नाहीये, जेवढे ते ससेप्टेबल याला नाहीयेत, ते लोक ते जिवंत राहू शकत नाही, बिया त्या मरतात. म्हणून कुठल्याही आपण बिया टाकतो तर सगळ्याच बिया नाही ना हे होऊन बाहेर येत, ग्रो होत. ओके, जर्मिनेट सगळ्याच बिया होत नाहीत. सो दॅट इज कॉल्ड स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. मग दुसरं त्याच्यानंतर ऑर्गॅनिक व्हेरिएशन. आता काय होणार, द व्हेरिएशन स्पीक्स फॉर ऑल काइंड ऑफ डिफरंट दॅट ऑकर इन मॉर्फोलॉजी, फिजिओलॉजी, न्यूट्रिशन, हॅबिट, बिहेवियर, पॅटर्न एक्सेट्रा. हे जे काय व्हेरिएशन होतं, हे व्हेरिएशन ऑल काइंडचं होतं दॅट ऑकर इन, म्हणजे ते मॉर्फोलॉजी मध्ये, फिजिओलॉजी मध्ये, न्यूट्रिशन मध्ये, हॅबिट मध्ये, बिहेवियर पॅटर्न मध्ये एक्सेट्रा सगळ्यामध्ये चेंजेस होतो. डार्विन रेकग्नाइज दिस व्हेरिएशन एज ए रॉ मटेरियल फॉर इव्होल्युशन. हे इव्होल्युशनचं रॉ मटेरियल आहे. ओके, द व्हेरिएशन वर ऑब्झर्व्ड अमंग द मेंबर्स ऑफ द सेम स्पीसीज अँड इव्हन इन द डिफरंट स्पीसीज. एका स्पीसीज मध्ये सुद्धा होतं किंवा वेगवेगळ्या स्पीसीज मध्ये होतं. ओके, दॅट इज कॉल्ड ऑर्गॅनिक इव्होल्युशन. नाव मग नेचर सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन काय आहे, the organic variation can survive as a evidence that for the some organism have better adapted or survive under existing environment condition that the other. म्हणजे एका स्पीसीसचे अॅनिमल्स आहेत, क्लायमॅटिक कंडिशन सेम आहे, पण एक त्याला सर्वाइव्ह होतो, दुसऱ्याला सर्वाइव्ह होत नाही, कारण त्याला ते टॉलरेट होत नाही, किंवा एक त्याला अडॅप्ट होतो, दुसरा अडॅप्ट होत नाही. बघा ना, आता अगदी सोपं जिवंत उदाहरण सांगतोय मी, आपण बघूया जे आता चाललंय करोनाचं प्रकरण. सगळेच्या सगळे जिवंत राहत नाही, सगळे मरत पण नाहीत. रोज काहीतरी मरण्याच्या केसेस येतात. ऑब्विसली डेथ रेट कमी आहे, पण याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की या असलेल्या कंडिशनला काही लोक अडॅप्ट होत आहेत, काही लोक अडॅप्ट होत नाहीत. अडॅप्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे ज्याची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, जे हेल्दी आहेत, ते त्याला फाईट करू शकतात त्या व्हायरसला. जे हेल्दी नाही आहेत, ज्यांची इम्युनिटी कमी आहे, ते फाईट करू शकत नाही. आणि जे एकदमच वीक आहेत ते ऑब्विसली काय होतात, ते डेथ होतात. सो स्पीसीज जरी एक असले तरी त्यांच्यामध्ये व्हेरिएशन आहे. मग जे स्ट्रॉंग आहेत ते अडॅप्ट होतात एक्झिस्टिंग कंडिशनला, बरोबर ना. तर ते त्यांनी सांगितलं हे नॅचरल सिलेक्शन आहे. ऑर्गॅनिक व्हेरिएशन कॅन सर्व्हाइव्ह एज एव्हिडन्स दॅट फॉर द सम ऑर्गॅनिझम हॅव बेटर अडॅप्टेड टू सर्व्हाइव्ह अंडर एक्झिस्टिंग एन्व्हायरमेंट. जे काही एक्झिस्टिंग एन्व्हायरमेंट त्याला बेटर सर्व्हाइव्ह होतात कंडिशन दॅट द अदर्स. काही लोक होत नाहीत, काही लोक होतात, आय मीन ऑर्गॅनिझम. नाउ in the struggle for existence, the organism with favorable variations are selected by the nature, while those with unfavorable variation is perish. जे स्ट्रगल करून राहतात ते राहतात नेचरच्या बरोबर, जे नाही राहत ते पेरिश होतात, म्हणजे निघून जातात. अकॉर्डिंग टू डार्विन, द प्रिन्सिपल बाय विच द युजफुल व्हेरिएशन्स आर प्रिझर्व्ड. आता हे युजफुल व्हेरिएशन झाले. बघा आता हा जो काय व्हायरस आला, हा व्हायरसला जे फेस करून जगले ना, त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या. सो अँटीबॉडीज तयार झाल्या म्हटल्यानंतर काय होणार, पुढच्या जनरेशन मध्ये हे ह्याला अडॅप्ट झालेले असतात. पुढचं जनरेशन, याच्या आपल्या पुढचं जे जनरेशन असेल, जसं हे आता सर्दी होते बघा, सर्दी किंवा इन्फ्लुएन्झा जो काय, आता काहीच वाटत नाही त्याला. पूर्वी हा सुद्धा एक महारोगच होता, याच्याने पण बरीचशी लोक मेली. आता सर्दी आपल्या बाजूला झालेल्या माणसालाही होते, लगेच आपल्याला 2 दिवसात बरा पण होतो माणूस. तसं हळूहळू याच्यामध्ये चेंजेस होत जातील, बरोबर. पण इट टेक्स टाइम, म्हणजे या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो, असं डार्विनने पण सांगितलं आणि असं इव्होल्युशन पण सांगतो. कारण हे नवीन आहे, व्हॉट एव्हर द जे काय आहे ते सगळं नवीन आहे ना. बॉडीला हे माहित नाही आहे. बॉडीला हा अँटीजन कोण आहे हे माहित नाहीये. ते रेकॉग्नाइज करून बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार व्हायला काही वेळ जाणार. तो वेळ जाण्यासाठी जी ऑर्गॅनिझम व्यवस्थित आहेत किंवा स्ट्रॉंग आहेत त्यांनी तयार करून ते तगले, त्याच्या विरुद्ध त्यांनी फाईट केलं. पण जे नाही करू शकले ते मेले. हे सगळं नेचरने सिलेक्शन केलं. द डार्विन दॅट प्रिन्सिपल बाय विच युजफुल व्हेरिएशन, हे सगळं आता युजफुल व्हेरिएशन म्हणजे याच्या अगेन्स्ट जे अँटीबॉडी तयार झाले युजफुल व्हेरिएशन झाले, प्रिझर्व्ड बाय द नेचर. नेचरने हे सगळं हे केलं, फाईन केलं, आणि त्याला नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात. नव ह्या दुसऱ्या प्रोसेसला सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असं सुद्धा म्हणतात. आणि शेवटी नंतर तयार झालं ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज. म्हणजे आता याच्या पुढची जनरेशन तयार होणार, न्यू स्पीसीज म्हणजे नवीन स्पीसीज नाही तयार झाली, त्या स्पीसीज मध्ये हे क्रिएट झालं, हा काय म्हणतात त्याला कॅरेक्टर. सो ए फेवरेबल व्हेरिएशन आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. हे जे काय व्हेरिएशन होतं हे एका जनरेशन कडनं दुसऱ्या जनरेशन कडे, सक्सेसिव्ह जनरेशन कडे बिकम बेटर अडॅप्टेड फॉर टू इन्व्हायरमेंट. आता काय झालं, हे सगळं ट्रान्समिट होत गेलं आणि ऑब्विसली पुढचं जनरेशन ह्याच्यापेक्षा बेटर होणार किंवा ह्याला अडॅप्ट झालेलं असणार, याचा जेवढा त्रास होणार नाही. ओके, असं हे डार्विनने सांगितलं.
So gradually this adaptation will with few new modification become fixed in the life cycle and finally giving rise to new species. आणि असं असं करत नवीन स्पीसीज हा तयार, नवीन स्पीसीज याचा अर्थ स्पीसीज बदलत नाही, कॅरेक्टर त्यातले चेंज होतात. सो दिस इज डार्विन थेअरी. मग आता ह्या डार्विन्सच्या थेअरीला त्याने एव्हिडन्स दिले. कुठल्या कसल्या बेसवर त्याने सांगितलं, त्याला एव्हिडन्स दिले. त्यातले एव्हिडन्स आहे बघा, लॉंग नेक जिराफ. ओके, आता हे तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं, हे त्याने थोडस ना ह्याचं घेतलं, कशाचं, लॅमार्कची थेअरी त्याने थोडक्यात घेतली, की तुम्हाला असं सांगितलं की जिराफ होता तो ग्रेझिंग अॅनिमल होता. हळूहळू त्याने काय केलं की ग्रेझिंग अॅनिमल असल्यामुळे जमिनीवरचं जे काय गवत आहे संपायला लागलं आणि मग ते झाडावरची ट्रीची पानं वगैरे खायला लागला. मग हळूहळू ते काढताना म्हणजे मान लांब केली, पाय लांब केले, स्ट्रेच झालं, असं करत करत त्याचे कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये ते कॅरी फॉरवर्ड झाले. This adaptation was transmitted to their offspring. This is how the present long neck giraffe come to existence. हे डार्विन्सने एव्हिडन्स सांगितला. हे बघा 100% डार्विनची तरी सक्सेसफुल झाली नाही, कारण डार्विनने ना सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट सांगितलं. म्हणजे आलेला माणूस सर्व्हाइव्ह कसा होतो, फिट कसं आहे सांगितलं. पण नवीन येणारा जो आहे म्हणजे अरायव्हल ऑफ द फिटेस्ट, त्याच्याबद्दल डार्विनला सांगता नाही आलं. So evolution of long neck giraffe to plug and eat more leaves from tree or tall tree and woody climber. This adaptation become fixed in the life of survival. The giraffe grown tall could survive in feminine heat areas. This adaptation was transmitted to their offspring. This is how present long neck giraffe come to existence. दुसरा एव्हिडन्स त्याने दिलाय, ब्लॅक कलर प्रिपेअर्ड मॉथ इव्हॉल्व ग्रॅज्युअली ऍज अ न्यू स्पीसीज. हे आपण पुढे बघूया. नाव डीडीटी, जे मी तुम्हाला डीडीटीचं मगाशी सांगितलं, मॉस्किटो आणि काय ते कॉक्रोच, त्याचं त्याने एक्झाम्पल दिलंय. ओके, सो आता या डार्विनने सगळं सांगितलं, त्याच्या काही ड्रॉबॅक होता, म्हणजे त्या डार्विनवरती ऑब्जेक्शन घेतलं. तो ड्रॉबॅक अँड ऑब्जेक्शन टू डार्विन, जे एक मेन होतं, डार्विनने सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट सांगितलं पण अरायव्हल ऑफ द फिटेस्ट सांगितलं नाही. सो ही कन्सिडर्ड मायन्यूट. बघा शेवटी हे होत असताना म्युटेशन पण होतं ना. सो म्युटेशन, इव्होल्युशन मध्ये म्युटेशन पण प्रोसेस होते, त्यामुळे सडन चेंजेस होतात, त्यामुळे काहीतरी फ्लक्च्युएशन पण येत जाणार ना नॉर्मल व्हेरिएशन मध्ये. सो हे डार्विनने तेव्हा बघितलं नाही. सो ही कन्सिडर मायन्यूट फ्लक्च्युएटिंग व्हेरिएशन ऍज अ प्रिन्सिपल फॅक्टर विच आर नॉट इनहेरिटेबल अँड नॉट पार्ट ऑफ इव्होल्युशन. ही ऑल्सो डिड नॉट डिस्टिंग्विश सोमॅटिक अँड जर्मिनल व्हेरिएशन. म्हणजे सोमॅटिक सेल मधले व्हेरिएशन, जर्मॅटिक सेल मधले व्हेरिएशन त्याने कन्सिडर केले नाही. अँड कन्सिडर ऑल व्हेरिएशन आर हेरिटेबल. सगळेच त्याने हेरिटरी असलेले व्हेरिएबल सांगितले. ही डिड नॉट एक्सप्लेन द अरायव्हल ऑफ द फिटेस्ट. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट सांगितलं पण अरायव्हल ऑफ द फिटेस्ट सांगितलं नाही. ही ऑल्सो डिड नॉट एक्सप्लेन द कॉज, ओरिजिन अँड इनहेरिटन्स ऑफ व्हेरिएशन. त्याला ह्याचं कॉज माहित नव्हता. म्हणजे त्याने सांगितलं सर्व्हायव्हल ऑफ द फिट, पण हे कशामुळे होतं, कारण त्यावेळेला जीन्स वगैरे प्रकार आलाच नव्हता. सो त्याने हे तो सांगू शकला नाही, त्याचे कॉज काय एक्सप्लेन करू शकला नाही, ओरिजिन काय ते सांगू शकला नाही, इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन जे काय आहेत किंवा जे काही वेस्टिजियल ऑर्गन आहेत हे त्याने सांगते, त्याच्याबद्दल त्याने काहीच माहिती तो देऊ शकला नाही. सो नॉट ही कुड एक्सप्लेन द एक्सटिंक्शन ऑफ द स्पीसीज. किंवा काही स्पीसीज लुप्त झालेत, ते का झालेत, गेले काय, गायब का झालेत, एक्सटिंक्ट का झालेत, ते सांगू शकला नाही. Now, according to natural selection, new species are formed by gradual accumulation of useful variation. If it is so, then there should be a intermediate form. म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर नॅचरल सिलेक्शन होऊन नवीन स्पीसीज तयार झाल्या, तर ह्या दोन स्पीसीच्या मध्ये सुद्धा काहीतरी इंटरमिडिएट फॉर्म होता. बट इन मोस्ट केसेस इंटरमिडिएट फॉर्म वेअर नॉट रेकॉग्नाइज. ते रेकॉग्नाइज झाले नाहीत. एका जनरेशन, एका व्हेरिएशन कडे दुसऱ्या व्हेरिएशन कडे जाताना मध्ये काहीतरी असं अजून व्हेरिएशन झाले, ग्रॅज्युअल व्हेरिएशन झाले, जे त्याला रेकॉग्नाइज करता आले नाही. ते आपण पुढे बघायचं काय ते. मोreover, Darwin also could not explain existence of natural flowers and the sterility of hybrid. बरोबर आहे, कारण त्यावेळेला ना जीन्स हा प्रकार तर माहितच झाला नव्हता त्यावेळेला. म्हणजे कॅरेक्टर्स कशामुळे ट्रान्समिट होत हे त्यांना माहित झालं नव्हतं. त्यामुळे हायब्रिड, स्टरलिटी असला प्रकार काय फायनल झाला माहित झाला नव्हता. मग ह्याच्या बेसवर आली, आता हे कशामुळे होणार, या बेसवर आली ती थेअरी, त्याला म्हणतात म्युटेशन थेअरी. आता म्युटेशनचा अर्थ असा आहे की सडन अँड अब्रप्ट चेंज. मग म्युटेशन थेअरीने काय सांगितलं ते ह्युगो डी व्हेरिसने सांगितलं 1901 ला. ही प्रपोज दॅट theory based on his observation on 7th generation of the plant Evening Primosa. ही प्लांट आहे Evening Primosa, त्याचं सायंटिफिक नाव आहे. त्याचे 7th जनरेशनचा त्याने स्टडी केला. ओके, अँड ही फाउंड दॅट
दो मोस्ट ऑफ द ऑफस्प्रिंग रिसेंबल्स देअर पॅरेंट्स इन मेनी कॅरेक्टर्स, जरी ते सगळे कॅरेक्टर्स पॅरेंट्स कडनं आले तरी सम ऑफ द ऑफस्प्रिंग शो अपीअरन्स ऑफ सडन अँड स्पॉन्टेनियस व्हेरिएशन. काही ऑफस्प्रिंग मध्ये मात्र सडन अँड सर्टन स्पॉन्टेनियस व्हेरिएशन झालेले, क्लिअरली डिफरन्स फ्रॉम फिनोटायपिक एक्सप्रेशन टू पॅरेंट्स. म्हणजे पॅरेंट्स पासून तयार झालेले सगळे ऑफस्प्रिंग आहेत, हे जरी पॅरेंट्स पासून तयार झालेले असले किंवा पॅरेंट्सच्या कॅरेक्टर पासून आलेले जरी असले तरी काही ऑफस्प्रिंग मध्ये ना सडन चेंजेस झालेला त्याला दिसला, म्हणजे स्पॉन्टेनियस व्हेरिएशन त्या ऑफस्प्रिंग मध्ये दिसलं, जरी ते त्यांचा फिनोटायपिक एक्सप्रेशन पॅरेंट सारखं जरी असलं तरी त्यांच्यामध्ये काही सर्टन स्पॉन्टेनियस चेंजेस झालेले दिसले काही ऑफस्प्रिंग मध्ये. मग दिस सडन व्हेरिएशन वेर कॉल्ड ॲज म्युटेशन. म्हणजे आपण हे कशामुळे झालं तर ते झालं म्युटेशनमुळे ऑर डिसकंटिन्युअस व्हेरिएशन. त्याला म्युटेशन म्हणूया किंवा त्याला आपण डिसकंटिन्युअस व्हेरिएशन असं म्हणतात. मग ते म्युटेशन थेअरी काय सांगते, द मेन फीचर्स ऑफ म्युटेशन थेअरी काय सांगते, द म्युटेशन्स आर लार्ज, सडन अँड डिसकंटिन्युअस व्हेरिएशन इन ए पॉप्युलेशन. दिस चेंजेस आर इनहेरिटेबल. म्हणजे हे चेंजेस इनहेरिटेबल आहेत. द म्युटेशन प्रोव्हाइड द रॉ मटेरियल फॉर ऑर्गॅनिक इव्होल्युशन. ऑर्गॅनिक मटेरियल ते रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतं. म्युटेशन मे बी युजफुल ऑर हार्मफुल. म्हणजे म्युटेशन कधी कधी युजफुल पण होतं, कधी हार्मफुल पण होतं. युजफुल म्युटेशन्स आर सिलेक्टेड बाय नेचर अँड हार्मफुल मटेरियल निघून जातं. युजफुल जे मटेरियल म्युटेशन आहे ते नेचर सिलेक्ट करतं. accumulation of these mutation over a period of time leads to the origin and establishment of new species. आणि ह्याच्यामुळे accumulation of mutation जे झालंय ते period of time मुळे झालेलं म्युटेशन नवीन ओरिजिन आणि नवीन स्पीसीज एस्टॅब्लिश करतं. आणि हार्मफुल म्युटेशन मे परसिस्ट ऑर गेट एलिमिनेटेड बाय नेचर. हार्मफुल जे म्युटेशन आहे ते नेचर काय करतं, एलिमिनेट करून टाकतं. सो असं ह्या म्युटेशन थेअरीचं मेन फीचर्स आहे जे ह्युगो डी व्हेरीजने सांगितलं. मग ह्याला सुद्धा ना, ह्या म्युटेशन थेअरीला सुद्धा ऑब्जेक्शन आलं. ते काय, द लार्ज अँड डिसकंटिन्युअस व्हेरिएशन ऑब्झर्व बाय ह्युगो डी व्हेरीज वर ऍक्च्युअली ड्यू टू क्रोमोझोमल ॲब्रेशन. हे म्युटेशन कशामुळे झालं, द क्रोमोझोमल ॲब्रेशन whereas the gene mutation usually bring about minor changes. म्हणजे व्हेरिएशन कशामुळे झालं तर ऍक्च्युअली ते क्रोमोझोमल ॲब्रेशन मुळे किंवा जीन मुळे झालं. आता हे काय ते आपण बघूया. हा बघा, जीन व्हेरिएशन आपण बघितलंय, ज्याला मेंडेलियन हे म्हणतो आपण काय डिसऑर्डर असं म्हणतो, ज्याच्यामध्ये क्रोमोझोम मध्ये असलेल्या जीन्स मध्ये चेंजेस होते. आणि क्रोमोझोमल ॲब्रेशन मध्ये वेगवेगळे स्टेप्स आहेत ते आपण इथे बघूया. ट्रान्सलोकेशन, डिलिशन. ओके, नाउ the rate of mutation is very slow as compared to the requirement of evolution. The chromosomal aberration have little significance in evolution as they are quite unstable. म्हणजे यातल्या क्रोमोझोमल ॲब्रेशनला जास्त महत्व होतं. ओके, सिग्निफिकंट होतं. नाउ मेंडेलियन पॉप्युलेशन. आता मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे काय बघा, ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ ए सेम स्पीसीज कॉन्स्टिट्यूट ए पॉप्युलेशन. एकाच स्पीसीजचे सगळे इंडिव्हिज्युअल एकत्र राहतात, त्याला पॉप्युलेशन म्हणतात, जे इंटरब्रीड करतात. आणि सच स्मॉल इंटरब्रीडिंग ग्रुप ऑफ पॉप्युलेशन इज रेफर्ड ॲज मेंडेलियन पॉप्युलेशन. म्हणजे एकाच स्पीसीजचे एकत्र राहणारे, इंटरब्रीडिंग करणारे स्मॉल ग्रुपच्या पॉप्युलेशनला मेंडेलियन पॉप्युलेशन असं म्हणतात. ओके, नाव हे सगळं टर्मिनॉलॉजी. आता जीन पूल. सो ऑब्विसली पॉप्युलेशन आहे म्हणजे या सगळ्या इंडिव्हिज्युअल मध्ये जीन्स असणार. मग या सगळ्या जीन्सचा नंबर एकत्रित, त्याला जीन्स पूल असं म्हणतात. सो नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट इन दी मेंडेलियन पॉप्युलेशन इज कॉल्ड एज जीन पूल. सो टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे जीन एन्क्लोज इन सम टोटल जीन इन मेंडेलियन पॉप्युलेशन. जी काय मेंडेलियन पॉप्युलेशन मध्ये म्हणजे मेंडेलियन पॉप्युलेशन मध्ये असलेल्या पॉप्युलेशन मधल्या जीन्स आणि जीन्सच्या मध्ये असलेले जेनेटिक इन्फॉर्मेशन याच्या सम किंवा याच्या सगळ्या टोटलला जीन पूल असं म्हणतात. सो जीन पूल मीन्स द टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल इन ए पॉप्युलेशन. ही शॉर्ट लक्षात ठेवा. हे एक मार्काला विचारतात, व्हॉट इज मेंडेलियन पॉप्युलेशन, व्हॉट इज जीन पूल. आता ह्याच्यापासून आपण इम्पॉर्टंट टॉपिक बघायला सुरुवात करतोय. मग हा जो काय जेनेटिक हे जे काय मॉडर्न सिंथेटिक थेअरी आहे, ही जी काय आता थेअरी आपण बघणार आहोत, जी म्युटेशनवर बेस आहे, ही ना 5 मेन फॅक्टरवर डिवाइड केलेली आहे. 5 कन्सेप्ट वरती आहे. कोणकोणते कन्सेप्ट आहेत? पहिले ते जेनेटिक व्हेरिएशन. जे जेनेटिक व्हेरिएशन कॉज ड्यू टू व्हेरिएशन आस्पेक्ट ऑफ जीन मध्ये झालेलं, जेनेटिक मध्ये झालेलं व्हेरिएशन, ते मग म्युटेशन मुळे असेल, रिकॉम्बिनेशन मुळे असेल किंवा मायग्रेशन मुळे असेल. त्याच्यानंतर दुसरे ते नॅचरल सिलेक्शन.
म्हणजे नेचरच्या सिलेक्शनमुळे झालेलं व्हेरिएशन म्हणजे नॅचरल सिलेक्शन. तिसरं आहे आयसोलेशन फॉर म्हणजे विभक्त झाल्यामुळे पॉप्युलेशन वेगळी झाली आणि वेगळी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये झालेलं व्हेरिएशन दॅट इज कॉल्ड एज आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे वेगळेपणा. मग आता यातलं पहिलं जे आपण बघणार ते जेनेटिक व्हेरिएशन. हे जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय, तर जेनेटिक व्हेरिएशन मध्ये एवढे मुद्दे येतात. कोणकोणते? जीन मध्ये झालेलं म्युटेशन, जीन फ्लो, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, जेनेटिक ड्रिफ्ट आणि क्रोमोझोमल ॲब्रेशन. या सगळ्यांना जीन व्हेरिएशन म्हणतात. बघा आपण जीन व्हेरिएशन बघूया किंवा जेनेटिक व्हेरिएशन बघूया. जेनेटिक व्हेरिएशन मीन्स व्हॉट? द चेंजेस इन जीन्स अँड जीन फ्रिक्वेन्सीज. असलेले जीन्स आणि जीन्स मध्ये सगळ्या जीन्स एकत्र यांच्यामध्ये झालेलं व्हेरिएशन इज कॉल्ड एज जेनेटिक व्हेरिएशन. जे जेनेटिक व्हेरिएशन्स आर कॉज बाय फॉलोइंग फॅक्टर्स. हे सगळे फॅक्टर्स आहेत. कोणकोणते? पहिले आहे जीन म्युटेशन. जीन मध्ये झालेलं म्युटेशन. ओके, दॅट इज कॉल्ड जीन म्युटेशन. आता काय बघूया. दुसरे ते म्हणजे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जीन म्युटेशन मध्ये म्हणजे जीन मध्ये झालेला चेंज. त्यानंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे न्यू जेनेटिक रिकॉम्बिनेशन काय होते ड्यू टू सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे क्रॉसिंग ओव्हर मध्ये. तिसरे म्हणजे जीन फ्लो. हे जीन फ्लो कधी होणार? जेव्हा एका पॉप्युलेशनचे दोन तुकडे होतात आणि काही पॉप्युलेशन इकडनं तिकडे आणि तिकडनं इकडे येतात, त्यावेळेला ऑब्व्हियसली पॉप्युलेशन मध्ये इंडिव्हिज्युअल मध्ये जीन्स असतात ते जीन फ्लो होतात एका जनरेशन मध्ये दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन झालं की जीन ऑब्व्हियसली त्याच्यावर फ्लो होणार. तिसरा आहे जेनेटिक ड्रिफ्ट आणि चौथा आहे क्रोमोझोमल ॲब्रेशन. आता आपण जेनेटिक व्हेरिएशनचे वेगवेगळे टाइप्स बघणार आहोत. त्यातलं पहिलं जीन म्युटेशन बघणार, नंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन बघणार, नंतर जीन फ्लो बघणार, मग जेनेटिकल ड्रिफ्ट बघणार आणि मग क्रोमोझोमल ॲब्रेशन बघणार. त्यातलं पहिलं बघूया जीन म्युटेशन. ह्याला पॉइंट म्युटेशन असं सुद्धा म्हणतात किंवा एकाच क्रोमोझोमवर एकाच जीन्स वरती होतो. सो सडन परमनंट इनहेरिटेबल चेंजेस. सडन चेंज आणि परमनंट आणि इनहेरिटेबल म्हणजे ट्रान्समिट होणारा चेंज इज कॉल्ड एज म्युटेशन. द म्युटेशन कॅन ऑकर इन जीन्स इन द क्रोमोझोम्स. क्रोमोझोम मधले असलेल्या जीन्स मध्ये चेंज होतो and his chromosomal number. Now mutation that occur within the single gene is called as point mutation. So जे जीन मधल्या एका विशिष्ट सिंगल जीनला होतो, सगळ्या जीन पैकी एका जीनला होत असेल तर त्याला पॉइंट म्युटेशन किंवा जीन म्युटेशन असं म्हणतात. हे सगळे एक एक मार्काला डिफाईन करायला येतात ना. जीन म्युटेशनच्या ऐवजी पॉइंट म्युटेशन विचारतील. Now this leads to the changes in phenotype of the organism causing what is called variation. Now सेकंड येतो जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आता जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, क्रॉसिंग ओव्हर मध्ये सिस्टर क्रोमॅटिड एकमेकाला क्रॉस होतात, नॉन सिस्टर क्रोमॅटिड एकमेकाला क्रॉस होतात आणि जेनेटिक एक्सचेंज मटेरियल एक्सचेंज होतं. जेनेटिक मटेरियल दॅट इज कॉल्ड जेनेटिक रिकॉम्बिनेशन. सो इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग गॅमीट फॉर्मेशन द exchange of genetic material occur between non-sister chromatids of homologous chromosome. Now non-sister chromatids मध्ये genetic exchange होतं and this is called as crossing over. So crossing over मध्ये new genetic recombination येतं. It produces new genetic combination which results in the variation. So obviously variation येणार तिथे. Fertilization between opposite mating gametes म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट leads to various recombinants resulting into phenotypic variation causing change in the frequency of allele. प्रत्येकाची म्हणजे थोडक्यात काय होणार, जेनेटिक रिकॉम्बिनेशन मध्ये नवीन होणारा इंडिव्हिज्युअल आहे याच्यामध्ये नवीन व्हेरिएशन येणार. नवीन व्हेरिएशन कंट्रोल करणारे जीन्स आहेत जे ॲलिल्स आहेत. ओके, त्यानंतर जीन फ्लो. जीन फ्लोचा शब्दशः अर्थ बघा, एका मेंडेलियन पॉप्युलेशन मध्ये सगळे इंडिव्हिज्युअल राहणार, त्यांच्यामध्ये असलेले जीन्स आणि जीन्स मध्ये असलेले मटेरियल ज्याला आपण जीन हे म्हणतो काय मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणतो आणि जीन पूल म्हणतो. मग थोडक्यात समजा ह्या पॉप्युलेशन मधले काही लोक मायग्रेट झाली किंवा काही लोक आली किंवा काही लोक गेली. सो ऑब्व्हियसली काय झालं, जीन फ्लो झाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे मायग्रेशन झालं. सो जीन फ्लो इज द मुवमेंट ऑफ जीन इनटू और आउट ऑफ ए पॉप्युलेशन. पॉप्युलेशनच्या आत किंवा पॉप्युलेशनच्या बाहेर तो इंडिव्हिज्युअल गेला की ऑब्व्हियसली तो जीन पण घेऊन जाणार. सो दॅट इज कॉल्ड ए जीन फ्लो. Now gene movement can be in the form of migration of organism or gametes, that is dispersal of pollen. म्हणजे आयदर बघा आपण फक्त ह्युमनशी रिलेटेड बघतोय आपण, म्हणजे थोडक्यात ऑर्गॅनिझम म्हणजे सगळे झाले. मग काय होणार, पोलन ग्रेन पण इकडनं तिकडे गेले और सेगमेंट ऑफ डीएनए ट्रान्सफर. सो दॅट इज जीन फ्लो. Now the gene flow also alters the gene frequency causing evolutionary change.
जीन फ्लो होताना अल्टर पण होऊ शकतात, मध्ये ते जाऊ पण शकतात, निघू पण शकतात किंवा चेंजेस पण होऊ शकतात. त्याच्यानंतर जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे काय? एनी रॅन्डम फ्लक्च्युएशन किंवा अल्टरेशन, जीन मध्ये झालेलं रॅन्डमली अल्टरेशन in the allele frequency occurring in the natural population by poor chance is called as genetic drift. थोडक्यात जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे काय? तर जीन मध्ये रॅन्डमली आलेलं फ्लक्च्युएशन, अल्टरेशन, ओके, इन द ॲलिल फ्रिक्वेन्सी, म्हणजे समोरासमोर असलेल्या जीन्स मध्ये आलेलं फ्लक्च्युएशन किंवा अल्टरेशन, ओके, नॅचरल पॉप्युलेशन मध्ये असलेलं, त्याला म्हणतात जेनेटिक ड्रिफ्ट. नाउ फॉर एक्झाम्पल, वेन द साइज ऑफ द पॉप्युलेशन इज सिव्हिअरली रिड्यूस, पॉप्युलेशनची साईज रिड्यूस होते. कशामुळे? ड्यू टू नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्वेक, फ्लड, फायर्स एक्सेट्रा, कॉज एलिमिनेशन ऑफ पर्टिक्युलर ॲलिल. हे सगळं झाल्यामुळे काय होणार? पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमच जातो, म्हणजे पर्टिक्युलर ॲलिलच जातात फ्रॉम ए पॉप्युलेशन, पॉप्युलेशन मध्ये निघून जातात या सगळ्या गोष्टीमध्ये. स्मॉलर पॉप्युलेशन हॅव ग्रेटर चान्स ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट. ऑब्विसली ना, जर पॉप्युलेशन लहान असेल आणि ह्या लहान पॉप्युलेशन मुळे हे सगळं नॅचरल डिझास्टर झाले, म्हणजे पण दहाच इंडिव्हिज्युअल असलेलं पॉप्युलेशन आहे आणि यातलं या नॅचरल डिझास्टरमुळे हे लोक गेले सगळे, बरोबर ना? म्हणजे अर्थक्वेक, फ्लड, फायर्स याच्यामुळे सगळे एलिमिनेट झाले. तर अल्टिमेटली काय होणार? स्मॉलर पॉप्युलेशन हॅव ग्रेटर चान्स ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट. त्याच्यामध्ये जेनेटिक ड्रिफ्टचा हे चान्स जास्त आहे. सो इट विल रिझल्ट इन द चेंजेस इन द जीन फ्रिक्वेन्सी. जीन फ्रिक्वेन्सी त्यांची चेंज होणार. जेनेटिक ड्रिफ्ट इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इव्होल्युशनरी चेंजेस. नाव हे सर्वात महत्वाचे, दॅट इज क्रोमोझोमल ॲब्रेशन. बघा, वेगवेगळे क्रोमोझोमल ॲब्रेशन्स आहेत. क्रोमोझोमल ॲब्रेशन याचा अर्थ काय? तर क्रोमोझोम मध्ये स्ट्रक्चरली, मॉर्फोलॉजिकली चेंज होतो, ओके, ड्यू टू रिअरेंजमेंट इज कॉल्ड एज क्रोमोझोमल ॲब्रेशन. म्हणजे नॅचरल क्रोमोझोम मध्ये मॉर्फोलॉजिकली स्ट्रक्चरली चेंज होतो. म्हणजे अगदी सोपं सांगतो बघा, एक क्रोमोझोम आहे तो कधी कधी तुटतो मधनं आणि क्रोमोझोमची साईज कमी होते, किंवा अख्खाच्या अख्खा क्रोमोझोम उलटा होतो, रोटेशन होतो, ओके. डिलिशन, डुप्लिकेशन, रोटेशन, ट्रान्सलोकेशन असे वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण बघणार आहोत. सो द चेंजेस द जीन्स अरेंजमेंट और ऑर्डर टू सिक्वेन्स दॅट रिझल्ट्स इन टू व्हेरिएशन. म्हणजे जीनच्या सिक्वेन्स मध्ये, अरेंजमेंट मध्ये चेंज झाला अख्खाच्या अख्खा क्रोमोझोम मध्ये म्हणतोय मी, तर त्याला क्रोमोझोमल व्हेरिएशन येतं, दॅट इज कॉल्ड क्रोमोझोमल ॲब्रेशन. हा क्रोमोझोमल व्हेरिएशन ऑकर ड्यू टू डिलिशन. पहिले डिलिशन, दुसरे डुप्लिकेशन. डिलिशन म्हणजे कट होणं, डुप्लिकेशन म्हणजे ऍड होणं, देन इन्व्हर्शन, देन अँड ट्रान्सलोकेशन. सो हे 4 क्रोमोझोमल ॲब्रेशनचे प्रकार आहेत. सो क्वेश्चन असे विचारले, व्हॉट इज क्रोमोझोमल ॲब्रेशन? एक्सप्लेन द डिफरंट टाइप ऑफ क्रोमोझोमल ॲब्रेशन विथ डायग्राम. सो आपण पहिले डिलिशन बघूया. सी, डिलिशन मीन्स लॉस ऑफ जीन फ्रॉम ए क्रोमोझोम. इथे या आकृती मी जर बघितली असेल, डायग्राम जर बघितला, हा पहिला डायग्राम हा डिलिशनचा. इथं ए बी सी डी ई एफ जी एच यातला डी गायब झालाय बघा, लाल रंगाचा, आणि ए बी सी ई आलाय. सो काय झाला? एक जीन इकडे डिलीट झाला क्रोमोझोम, आणि क्रोमोझोमची लेंथ कमी झाली. सो दॅट इज कॉल्ड एज डिलिशन. डुप्लिकेशन म्हणजे डुप्लिकेट होणं, बरोबर ना? बघा, द जीन आर रिपीटेड और डबल इन नंबर ऑफ क्रोमोझोम. इथे तुम्ही बघितलं असेल ए बी सी डी ई, बी आणि सी आहे, हा रिपीट झाला इकडे, म्हणजे ए बी परत सी परत बी परत सी आलाय, म्हणजे बीसी बीसी हा रिपीट झालाय. सो दॅट इज कॉल्ड एज डुप्लिकेशन. इथे डी गायब झाला, ए बी सी डी, ए बी सी ई आला, डी गेला इकडनं, दॅट इज कॉल्ड डिलिशन. डुप्लिकेशन मध्ये ब्ल्यू रंगाचा जो दिसतोय तुम्हाला बीसी, हा बीसी जीन रिपीट झाला, आणि ऑब्विसली काय झालं माहिती का, ह्याची लेंथ पण वाढली. हा एक क्रोमोझोम आहे, वाढलेला क्रोमोझोम आहे, म्हणजे इथे बीसी ऍड झाला, म्हणजे दोनदा बीसी आला, ए बीसी बीसी आणि मग डी, आणि मग पुढे आहे ते कंटिन्यू झालं, दॅट इज कॉल्ड एज डुप्लिकेशन. तिसरं जे आहे ते इन्व्हर्शन आहे. नाउ द पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ क्रोमोझोम इज ब्रोकन अँड गेट अटॅच टू दी सेम क्रोमोझोम इन अन इन्व्हर्टेड पोझिशन. म्हणजे थोडक्यात इन्व्हर्शनचा अर्थ काय? तो क्रोमोझोम आहे ना, तो तुटतो, सेगमेंट तुटतो आणि तो दुसऱ्याला अटॅच होतो. पण तो अटॅच होताना कसा होतो? तर इन्व्हर्टेड होतो, उलटा होतो, ओके. पोझिशन ड्यू टू 1800 ट्विस्ट, 1800 ट्विस्ट घेत होतो. देर इज अ नो लॉस और गेन और जीन कॉम्प्लिमेंट ऑफ द क्रोमोझोम. इथं कुठल्याही प्रकारचा जीन लॉस होत नाही किंवा गेनही होत नाही, फक्त जीन तुटतो आणि तुटलेला जीन उलटा होतो, इन्व्हर्स होतो, तो जाऊन परत चिकटतो. बघा, याचं एक्झाम्पल बघू. बघा, ए बी सी डी यातला बी सी डी जो आहे, बरोबर ना, हा बीसीडी उलटा झालाय आणि डीसीबी झालाय बघा.
एच्या नंतर बी सी डी यायला पाहिजे, तो झालाय डी सी बी, म्हणजे इकडनं तुटला आणि तो उलटा जाऊन चिकटला. ओके, ई तसाच आहे, ए आणि ई तसाच आहे, बीसीडी मधला सिक्वेन्स बदलला आणि डीसीबी झाला. सो दॅट इज कॉल्ड एज इन्व्हर्शन. सो आपण डिलिशन बघितलं, डुप्लिकेशन बघितलं, इन्व्हर्शन बघितलं. त्याच्यानंतर आपण बघूया ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन मध्ये काय होतं बघा, म्हणजे क्रोमोझोमच बदलतो. द ट्रान्सफर म्हणजे ट्रान्सफर होतो ऑफ ए पार्ट ऑफ क्रोमोझोम और ए सेट ऑफ जीन on to a non-homologous chromosome is called as translocation. It is effected naturally by the transpose present in the cell. तुमच्याकडे लक्षात येईल बघा, ए बी सी डी ई मधला ए बी जो आहे हा ए बी गेला आणि त्याची जागा MNO ने घेतली, बाकी सीडीई तसाच राहिला, FGH तसाच राहिला. त्याच्या ट्रान्सलोकेशन याचा ट्रान्सफर झाला, म्हणजे एबी कुठेतरी गेला आणि त्याची जागा दुसऱ्याने कुठेतरी दुसऱ्या जीनने येऊन त्याला चिकटली, म्हणजे MNO झाला. मगास पण जे आपण बघितलं होतं ह्याच्यामध्ये ह्याचे काय बघितलं, ह्याच्यामध्ये जीन्सचे सिक्वेन्स बदललेले, तुटलेला, बरोबर, किंवा हा तुटलेला असेल डी, तो दुसऱ्या जाऊन क्रोमोझोमला जाऊन चिकटला असेल, असंही होऊ शकतं. इथं जेव्हा आपण बघितलं तो एकाच क्रोमोझोम मध्ये जीन ऍड झाले, इथं आपण बघितलं तर जीनचा सिक्वेन्स चेंज झालाय, म्हणजे इकडे आयदर ऍड पण झाला नाही, गेन पण झाला नाही, बरोबर ना. आणि शेवटचं बघितलं तिकडे काय झालं माहितीये का, जो ओरिजिनल जीन होते ते गेले, अख्ख्या क्रोमोझोम मधले काही जीन गेले आणि तिकडे दुसरे जीन येऊन चिकटले. So that is called as translocation. So अशा रीतीने मूव सेगमेंट फ्रॉम वन क्रोमोझोम टू अदर हे तुटून दुसऱ्या क्रोमोझोमला जाऊन चिकटतात. ओके, सो आता हे एकदम मी मगाशी तोडून डायग्राम दाखवला, आता एकत्र बघा. पहिलं डिलिशन आहे, मग डुप्लिकेशन आहे, मग इन्व्हर्शन आहे, मग ट्रान्सलोकेशन आहे. सो या सगळ्याला क्रोमोझोमल ॲबरेशन म्हणतात. हे जे सगळे जेनेटिक व्हेरिएशन आहेत ना, इथपासून हे सगळे महत्वाचे पार्ट चालू होत आहेत ना, लक्षात ठेवा. हे लक्षात समजून घ्या, एकदम एकदम महत्वाचे आहेत, यातले परीक्षेला विचारतात. व्हॉट इज क्रोमोझोमल ॲबरेशन, व्हॉट इज डिलिशन, डुप्लिशन, किंवा हे डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्शन, ट्रान्सलोकेशन एका कॉलमला देतील आणि दुसऱ्या कॉलमला डायग्राम देतील किंवा दुसऱ्या कॉलमला चेंजेस देतील आणि मॅच करायला सांगतील. काहीही चान्सेसने विचारू शकतात, काहीही. त्यामुळे लक्षात ठेवा, किंवा एक मार्काला सगळं डेफिनेशन विचारतील. ओके, त्याच्यानंतर नॅचरल सिलेक्शन. सो आपण पहिलं काय बघितलं माहिती का, जेनेटिक व्हेरिएशन बघितलं, ज्याच्यामध्ये जीन पूल, जेनेटिक ड्रिफ्ट, मेंडेलियन डिसऑर्डर, क्रोमोझोमल ॲबरेशन हे सगळं बघितलं. आता आपण दुसरा पार्ट बघणार आहोत सिंथेटिक थेअरीचा, दॅट इज नॅचरल सिलेक्शन. हे तर एकदम सोपं आहे, हे तुम्ही ऑलरेडी शिकलं. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय माहिती का, बघा काय होतं, नेचर हे सगळं सिलेक्ट करतं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल दिले इंडस्ट्रियल मॅलॅनिझम. बर्मिंगहॅम नावाचं एक शहर होतं, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे मॉथ होते. एक मॉथ होता ना, त्याच्या विंगचा कलर ग्रे होता, आणि दुसरा जो मॉथ होता ना, त्याचा विंगचा कलर ब्लॅक होता. हे दोन्ही मॉथ झाडाच्या सालीवर राहायचे, पण व्हायचं काय माहितीये का, तर झाडाची साल ही ग्रे कलरची असते. ती ग्रे कलरची असल्यामुळे ग्रे कलरचे मॉथ ना त्यामध्ये लपून जायचे आणि ब्लॅक कलरचे मॉथ उठून दिसायचे, म्हणजे एक्सपोज व्हायचे. आता ह्याच्यावरती खाणारे जे काय पक्षी आहेत, म्हणजे कीटक आहेत, ह्याला खाणारे, बरोबर ना, प्रिडेटर्स म्हणूया आपण त्याला. तर हे प्रिडेटर्स काय व्हायला लागले, तर ह्यांनी काय करायला लागले, काय झालं माहितीये का, ब्लॅक मॉथ एक्सपोज झाल्यामुळे ब्लॅक मॉथ खायला लागले ते, आणि ग्रे कलरचे मॉथ होते ते लपून जायला लागले, म्हणजे त्यांची संख्या वाढली आणि ब्लॅक मॉथची संख्या हळूहळू कमी झाली. थोड्या दिवसाने काय झालं माहितीये का, तिकडे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन झालं, आणि त्या इंडस्ट्री मधनं काय म्हणतात ते धूर जो काय बाहेर यायला लागला, बरोबर ना, हा काळ्या रंगाचा धूर बाहेर येत असताना वातावरणामध्ये पसरून तो शेवटी झाडाच्या सालीवरती, म्हणजे ट्रीज, बार्क ऑफ द ट्रीज वरती तो अॅक्युमुलेट झाला. सो आता जी ग्रे रंगाच्या झाडाच्या साली होत्या त्या झाल्या ब्लॅक रंगाच्या साली. सो ऑब्वियसली द काय ते bark of the tree become change and it become black. Previously it become gray. So gray कलरच्या ज्या